चांदोबा रामायण 29वा भाग। वानर वारंवार फिरून थकले होते। भूक आणि तहानेने व्याकुल होऊन ते मयासुराने निर्मित केलेल्या वृक्षबिलापाशी पोहोचले। त्यातून पक्षी बाहेर उडून येत होते आणि सुगंध दरवळत होते, परंतु गुफाद्वारापाशी वेलींची दाट झुडपे असल्यामुळे आत जाणे कठीण होते। या बिलातून पक्षी बाहेर येताना पाहून आणि बाहेरची ही झुडपे टवटवीत पाहून याच्या आत विहीर किंवा सरोवर असावे असे वाटते, असे हनुमान म्हणाले। लगेचच वानरांनी त्या बिलात प्रवेश केला। आत गाढ अंधकार होता। त्या काळोखात त्यांनी एकमेकांचे हात धरून जसे पुढे पुढे पाऊल टाकले तसा एक अद्भुत प्रदेश समोर आला। तो प्रदेश प्रकाशमान होता। तिथे मोठे मोठे वृक्ष होते। चांदी आणि सोन्याने बनवलेली, रत्नांनी सुशोभित केलेली घरे होती। सोन्याची, चांदीची आणि काशाची पात्रे राशींच्या स्वरूपात पडलेली होती। तसेच आगरू, चंदन, फळे, पेये, वस्त्रे, रत्नजडित कांबळी, मृगचर्म आणि सुवर्ण यांच्या मोठ्या राशी तिथे दिसल्या। जवळच एक स्त्री काळे मृगचर्म आणि वल्कल वस्त्रे परिधान करून तेजाने तळपत तपस्या करत बसली होती। हनुमानाने तिच्या जवळ जाऊन नमस्कार केला आणि विचारले, तू कोण आहेस? हे कसले बिल आहे? आम्ही खूप दूरचा प्रवास करून आलो आहोत। भूक तहानेने व्याकुल होऊन पाण्याचा आशेने घाईघाईत या बिलात शिरलो। इथले हे सर्व चमत्कार पाहून ही राक्षस माया तर नाही ना, असे वाटते। ही घरे आणि ही फळे कोणाची आहेत? येथील जलात सुवर्ण कमळे, सुवर्ण मत्स्य आणि सुवर्ण कासव कोणाच्या महिमेने उत्पन्न झाले आहेत? त्यावर त्या तपस्विनीने अशा प्रकारे उत्तर दिले, दानवांचा विश्वकर्मा असलेल्या मयासुराचा हा निवास होता। त्याने दीर्घकाळ तप करून ब्रह्मदेवाकडून मोठे वर प्राप्त केले होते। त्यानेच आपल्या शक्तीने या प्रदेशाची सृष्टी केली आणि हेमा नावाच्या अप्सरेस इथे सुखात वास्तव्य केले। हे पाहून इंद्राला असहन झाले आणि त्याने मयासुरावर वज्राचा प्रहार केला। त्यानंतर ब्रह्मदेवाने हा प्रदेश हेमाला दिला। हेमा माझी प्रिय सखी आहे। मी मेरुसावर्णीची कन्या असून माझे नाव स्वयंप्रभा आहे। मी या प्रदेशाचे रक्षण करत इथे राहते। तुम्ही इथे कोणत्या कार्यासाठी आला आहात? येथील फळे आणि जल ग्रहण करून आपली क्षुधा आणि तृषा शांत करा आणि आपला वृत्तांत सांगा। सर्व वानरांनी फळे खाऊन आणि जल प्राशन करून तृप्त झाल्यावर हनुमानाने स्वयंप्रभेला आपला पूर्ववृत्तांत असा सांगितला। दशरथ महाराजांचा पुत्र श्रीराम त्रिलोकाधिपती इंद्रासमान तेजस्वी आहे। तो आपला भाऊ लक्ष्मण आणि पत्नी सीता यांच्यासह दंड करण्यात आला। ते जनस्थानात असताना रावणाने सीतेचे बळजबरीने अपहरण केले। श्रीरामाचा मित्र सुग्रीव सर्व वानरांचा राजा आहे। त्याने सीतामातेचा शोध घेण्याकरता आम्हाला दक्षिण दिशेला पाठवले आहे। आम्ही दक्षिण दिशा पूर्णपणे शोधली आणि भुकेने व्याकुळ होऊन एका वृक्षाखाली बसलो असताना वेलींनी झाकलेला हा महान अंधकार दिसला। ओलावा झटकत या बिलातून पक्षी बाहेर येत असल्याचे पाहून मीच या सर्व वानरांना प्रोत्साहित करून बिलात प्रवेश करण्यास सांगितले। आम्ही अशा प्रकारे इथे पोहोचलो। भाग्याने तुझी भेट झाली आणि तू आमची भूक भागवून आमचे कल्याण केलेस। हनुमानाने स्वयंप्रभेला अशा प्रकारे आपला सर्व वृत्तांत सांगून म्हटले, तू आम्हाला जीवनदान दिले आहेस। याबद्दल तू कोणताही प्रत्युपकार मागितलास तरी आम्ही करू। आम्ही या बिलात प्रवेश तर केला, पण इथून बाहेर कसे पडायचे हे आम्हाला ठाऊक नाही। स्वयंप्रभेने आपल्याला कोणत्याही प्रत्युपकाराची अपेक्षा नाही असे सांगितले आणि सर्व वानरांनी डोळे मिटल्यास आपल्या तपशक्तीने त्यांना बिलाबाहेर पोहोचवू असे म्हटले। वानरांनी डोळे मिटून उघडले तर ते बिलाच्या बाहेर होते। स्वयंप्रभे यांनी त्यांना त्या ठिकाणाच्या महत्त्वाच्या खुणा सांगितल्या आणि ती पुन्हा बिलात निघून गेली। विंध्य पर्वताच्या पश्चिम भागात बसून पश्चिम समुद्राकडे पाहत वानरांना समजले की आपली मुदत संपली आहे। शिशिर ऋतू संपून वसंत ऋतू येणार आहे हे लक्षात येताच सर्व वानर चिंतेत बुडाले। तेव्हा अंगद इतर वानरांना म्हणाला, आपण सर्व सुग्रीवाच्या आज्ञेनुसार आलो होतो। त्याने दिलेल्या मुदतीत आपण सीतेचा शोध घेऊ शकलो नाही। आपण आधीच त्याच्या आज्ञेचे उल्लंघन केले आहे। सुग्रीव अत्यंत कठोर आहे आणि तो राजा आहे। तो आपल्याला क्षमा करणार नाही। त्याच्याकडे परत जाण्यापेक्षा अन्न पाणी सोडून प्रायोपवेशन करून प्राण त्यागणे अधिक श्रेयस्कर आहे। जरी मी युवराज असलो तरी मला युवराज श्रीरामाने बनवले आहे, सुग्रीवाने नाही। सुग्रीवाच्या मनात माझ्याबद्दल द्वेष आहे। जर मी आता त्याच्या हाती लागलो तर तो मला जिवंत सोडणार नाही। इतर वानरांनाही तसेच वाटले। किमान सीतेची वार्ता तरी मिळाली असती तर श्रीराम प्रसन्न होऊन शिक्षेपासून वाचवले असते, परंतु सीतेचा शोध न लागता मुदत उलटल्यावर किष्किंधेला जाण्यापेक्षा इथेच राहणे योग्य असे त्यांना वाटले। विशेषतः ताराने त्यांना म्हटले, इतका विचार कशाला? आपली इच्छा असल्यास आपण ह्याच बिलात राहूया। अंगदाचे बोलणे आणि त्याची वृत्ती पाहून हनुमानाने मनात विचार केला, अरे रे, हा सुग्रीवाचे राज्य बळकावू पाहत आहे असे वाटते। वानर आणि अंगद यांच्यात मतभेद निर्माण करण्याकरता हनुमान म्हणाले, अंगदा, वानरांचे विचार प्रतिक्षण बदलत असतात। हे सर्वजण आपली मुले बाळे सोडून तुझी आज्ञा पाळत खरंच इथे राहतील असे तुला वाटते का? खरे सांगतो ऐक, मी असो वा जांबुवंत, नील किंवा महोत्र, कोणीही सुग्रीवाला सोडून तुझे अनुसरण करणार नाही। शिवाय बलवानाशी वैर करणे योग्य नाही। हे बिल लक्ष्मणाच्या बाणांपासून तुझे रक्षण करू शकणार नाही। युद्धच करायचे म्हटले तरी तू वालीपेक्षा अधिक बलवान नाहीस ना? जर तू हे वानर तुझे ऐकतील अशा भ्रमात असशील तर लवकरच तू एकटा पडशील। सुग्रीवाचा तुझ्यावर द्वेष आहे हे सत्य नाही,
तुझ्या मातेवर असलेल्या प्रेमामुळे त्याचे तुझ्यावरही प्रेमच आहे. अंगदाच्या कानावर यातले काहीच पडले नाही. त्याने अत्यंत क्रोधाने म्हटले, सुग्रीवाकडे ना मनाची स्थिरता आहे, ना आत्मशुद्धी, ना दया, ना पराक्रम आणि ना गौरव. थोरला भाऊ जिवंत असतानाच मातेसमान वहिनीला पत्नी बनवणारा तो पापी आहे. राक्षसाशी युद्ध करण्यासाठी बिलात गेलेला आपला भाऊ बाहेर येऊ नये म्हणून बिलाच्या तोंडाशी शिळा ठेवणारा तो द्रोही आहे. ज्याने राज्य दिले त्या श्रीरामाला विसरणारा तो कृतज्ञ आहे. लक्ष्मणाच्या भयापोटीच त्याने आपल्याला सीतेच्या शोधासाठी पाठवले आहे. एरवी त्याला अधर्माचे भय कुठे? असा माणूस आपल्या पुत्राला राज्य देईल, पण मला देईल का? तो आज्ञा उल्लंघनाचे निमित्त करून मला नक्कीच देहदंड देईल. मी परत जाणार नाही, इथेच प्रायोपवेशन करेन. तुम्ही सर्वजण मला सोडून जा. श्रीराम, लक्ष्मण, माझे काका आणि धाकटी माता रुमा यांना माझा नमस्कार सांगा. माझ्यावर प्राणापेक्षा अधिक प्रेम करणाऱ्या माझ्या मातेचे सांत्वन करा. ती माझ्यासाठी नक्कीच प्राण त्याग करेल. असे म्हणून इतर वानरांना नमस्कार करून त्याने भूमीवर दर्भ पसरले आणि रडत त्यावर तो आडवा झाला. अंगदाची ती अवस्था पाहून सर्व वानरांना अनावर दुःख झाले. ते वालीची प्रशंसा आणि सुग्रीवाची निंदा करत स्वतःही प्रायोपवेशन करण्याचा निश्चय करू लागले. समुद्रात स्नान करून तीरावर दर्भ पसरून ते सर्वजण पूर्वाभिमुख होऊन बसले. श्रीराम वनवासाला गेल्यापासूनच्या सर्व घटना ते एकमेकांना सांगत असतानाच एक भयानक आकाराचा गिधाड त्यांना दिसला. त्याला पाहताच त्यांनी दिलेल्या किंकाळ्यांनी गुहा दुमदुमल्या. तो आलेला गिधाड जटायूचा मोठा भाऊ संपाती होता. तो विंध्य पर्वतावरील एका गुहेत राहत होता. त्याने गुहेबाहेर येऊन म्हटले, दैवयोगाने आज मला पुरेसे अन्न मिळाले आहे. मी या सर्व वानरांना एक एक करून मारून आपले पोट भरेन. ते शब्द ऐकून अंगद हनुमानाला म्हणाला, आमची कशी गती झाली आहे. यमराज ह्या गिधाडाच्या रूपाने आपला अंत करायला आला आहे. आम्ही ना श्रीरामाचे कार्य पूर्ण केले, ना सुग्रीवाची आज्ञा पाळली. तो जटायू आमच्यापेक्षा श्रेष्ठ होता, ज्याने श्रीरामासाठी प्राण सोडले. आम्ही रामकार्यासाठी निघालो खरे, पण ते न करताच ह्या गिधाडाच्या मुखात जाणार आहोत. आमच्या मृत्यूसाठी किती संयोग जुळून आले आहेत. जर जटायूने प्राण सोडले नसते तर आपल्याला सीतेचा शोध घ्यावा लागला नसता. त्यानेच रावणाबद्दल सांगितले असते. जर रावणाने सीतेचे अपहरण केले नसते तर शोध घेण्याची गरजच उरली नसती. दशरथ राजाचा मृत्यू झाला नसता तर त्याने केव्हाच श्रीरामाला बोलावून घेतले असते. मुळात दशरथाने त्या कैकेयीला वर दिले नसते तर हे संकटच आले नसते. हे सर्व आम्हा वानरांचे प्राण घेण्यासाठीच घडले आहे. संपाती मोठ्याने ओरडला, कोण आहे तो, जो माझ्या भावाच्या मृत्यूची गोष्ट करत आहे? इतक्या काळानंतर मी माझ्या भावाचे नाव ऐकले आहे आणि मला आनंद झाला आहे. मुलांनो, माझे पंख सूर्याच्या किरणांनी जळून गेले आहेत. मी तुमच्याजवळ येऊ शकत नाही. कृपया मला तुम्ही आहात तिथे खाली उतरवा. वानरांना वाटले की ही काहीतरी कपटी चाल असावी. तरीही ते मरण्यास तयार होतेच. त्यामुळे असा मृत्यू लवकर येणे हे सुद्धा चांगलेच आहे असे त्यांना वाटले. अंगद मात्र उठून गेला आणि संपातीला डोंगरमाथ्यावरून त्याने खाली आणले. त्याने संपातीला सांगितले, श्रीरामाचे वनवासात येणे, जनस्थानातून रावणाने सीतेचे अपहरण करणे, ते पाहून जटायूने रावणाशी घोर युद्ध करून प्राण त्यागणे, श्रीराम, लक्ष्मण सीतेच्या शोधात ऋषमुख पर्वतावर येऊन सुग्रीवाशी मैत्री करणे, वालीला मारून वानर साम्राज्य सुग्रीवाला देणे, सुग्रीवाने सीतामातेच्या शोधासाठी आपल्याला पाठवणे आणि आपण अपयशी होऊन परत जाऊ न शकल्यामुळे प्रायोपवेशन करणे, हे सर्व त्याने सविस्तर सांगितले. चांदोबा रामायण 29वा भाग संपन्न. सद्य स्वस्ती.